गरम चहा प्यायला चाय ठेवली आता. हॅलो, हाय, नमस्कार. चला पुन्हा तुमचं एकदा स्वागत आहे माझ्या फ्युचर चॅनल मध्ये. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. सकाळचे म्हणजे झाड झूड सगळं आवरून झालंय, चाय पाणी सगळं झालं. आता पिऊ साठी बघा पेज बनवते मी इथे. पिऊ आता थोड्या वेळाने उठला. हा बघा खेळतोय पिऊ. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बोल पिऊ. गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. गुड मॉर्निंग बोल, बोल ना. नमस्कार कर, मग नमस्कार कर. आज जोड नमस्कार बोल. मी हो देते देते देते. तू नमस्कार कर एकदा. नमस्कार कर ना. गुड मॉर्निंग बोल. हा मम देते तुला, मम देते. पहिले गुड मॉर्निंग कर. नमस्कार कर मग आज जोड. नमस्कार. बघा आमच्या पिऊ पण आता हुशार झाला. व्हिडिओ मध्ये यायला लागला तर थोडा थोडा. त्याला आता सवय पडते. हा पेज दे बेटा. असं होते त्याला होते पेज. मला स्टँड आणून आलं नाहीये. आता कधी येतं काय माहिती. मागवलंय 23 तारीख दिली आहे. पण बघू आता कधी कधी लवकर येतं, कधी कधी लेट पण येतं. बघू आता कधी येतं काय माहिती. ते स्टँड आहे ना चांगलं होतं, चांगलं टिकलं ते 1 वर्ष टिकले मस्त. पण आता आहे ना ते मोबाईल लावताना आपण तेच तुटून गेलं डायरेक्ट. ते दाखवलं असतं तुम्हाला, पण ते ना एक आहे. हे बघा ते स्टँड सगळं चांगलं आहे. बघ ते वरती मोबाईल लावतो ना तेच तुटून गेलं डायरेक्ट. चांगला पूर्ण चांगलं टिकलं मस्त बघा. पण आपण जे मेन तिथं मोबाईल लावतो तेच तुटून गेलं ना तिथं. त्याच्यामुळे आता मागवलंय. आता बघू कधी येतं काय माहिती. आता तेच होते. चाय पाणी झाली. आज मिस्टर पण घरी आहे, काम करताय घरी आज ते. चला मग आता जेवण काय बनायचं काही नाही. जेवण बनायचं बाकी अजून. बघू आज काय होतं काही नाही. चला मी जेवण बनवायला घेतले. हे बघा मस्त चपात्या बनवते आता. हे बघा चपात्या बनवते, एवढं बनवल्या. बाकीच्या बाकी आहे बनवते हळूहळू. आणि आमची आज भाजी ठरलेली आहे बोंबिलचं पाणी. कारण की किती दिवसापासून खाल्लं नाही ना, आज खाऊ वाटतंय मला. नाही चिकन आणत होते पण मी नाही सांगितलं त्यांना चिकन. मग बोंबिलचं पाणी करताय आम्ही. काय झालं? हां 2 मिनटं थांबा आले. असं आज बोंबिलची भाजी बनवणार मी. असं बोंबील घेतले आणि बघा इकडे बघा असं कापून घेते मी. हे बघा हे काळं हे सगळं काढून घ्यायचं मस्त. हे पक राहतात ना त्याला, हे बारीक बारीक पके हे पण असं कापून घ्यायचं. बघा मस्त एकदम भारी लागते भाजी, छान लागते खूप. एकदम तोंडाला चव येऊन जाते बोंबीलचं पाणी खाऊन. हे बघा आपला बोंबील आता फुलून झाले, एवढे निघाले बा. मस्त असं बारीक बारीक तुकडे करून घ्यायचंय आणि ही घाणे ना हे फेकून द्यायचे. पण कारण की कोण कोणी डोका राहत डोका बोंबीलचे डोके हे ना कोण ना भाजून तिखट करतात. पण आम्ही काय आवडत ते तिखट. मी आता फेकून देणार याला आणि आता याची मस्त भाजी बनवणार. मी आता काय करते इकडे बघ, इकडे तावावर भाजून घेते मस्त. म्हणजे ते बारीक बारीक पक बी राहतात ना ते सगळे निघून जाते. काय माय भाजायचे फक्त जास्त नाही. पाच मस्त भाजून घ्यायचं. 1-2 मिनिटं भाजायचे फक्त बस. म्हणजे कसं बारीक बारीक पक बी राहतात ना ते सगळे करून जातात. मी आज बोंबीलची भाजी बनवणार आहे. बोंबीलची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं आपण बघूया. इकडे बघा, हे बघा गरम मसाला घेतलाय, धना पावडर घेतलाय, लाल मिरची पावडर घेतलं, हळद घेतलीये, हे बोंबील घेतले बघा एवढे. आणि इकडे कोथिंबीर आणि सॉरी लसूण जिरं कुटून घेतले बस बारीक. अद्रक टाकले मी त्याच्यामध्ये. हे बघा कढाई ठेवली. कढाई बस आता तापून गेली आपली. त्याच्यामध्ये तेल टाकते आता मस्त. आणि बोंबीलची भाजी ना तेल जास्त टाकायचं, तेव्हा चव लागते भाजी मस्त.
आता आपलं तेल तापून गेलं मस्त. त्याच्यामध्ये लसूण आणि जिरं कुटलेलं आहे ते टाकते. हा दे मस्त तळून झालं. आणि परत आता हे बोंबील आहे ना, हे बोंबील पण तळण्यासाठी तेलामध्ये टाकून द्यायचे. कसं बोंबील लाल होईपर्यंत तळून घ्यायचं. जास्त पण लाल नाही करायचं, कारण की कळगळू लागतं मग ते. थोडंसं मस्त तळून घ्यायचं. मस्त लसूण पण लाल झालं आपले बघा किती बारीक. स्टार्ट. बघा आपण आता हे मसाला घेतला ना, याच्यामध्ये पाणी टाकायचं थोडं. आणि कधी पण हे मसाला ना भिजून पाण्याने भिजून घ्यायचं आणि मग तेलामध्ये सोडायचं. कारण की भाजी ना घट्टी पण येते आणि खायला पण म्हणजे मसाला येत नाही आपला. हे बघा असं भिजून घ्यायचं. हे बघा मग आता याच्यामध्ये टाकून घ्यायचं सारे. आपल्याला जेवढं पाणी लागेल तेवढं पाणी सोडायचं. आणि त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकूया मस्त हिरवीगार कोथिंबीर आहे. हो. आणि त्याच्यानंतर मीठ बघा. हे बघा मीठ. हे बघा मस्त आपलं आता एक कालवण तयार झालं. आणि त्याला मस्त 10 मिनिटं शिजून घ्यायचं. हे बघा 10 मिनिटं झाले, मस्त शिजून झाली पाहिजे आपल्याला आता एकदम मस्त. हे बघा आता आपली भाजी तयार झाली. ही बघा आपली बोंबीलची भाजी तयार झाली. आता तुम्हाला रेसिपी कशी वाटली, काय वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आता भाजी झालंय, चपात्या झाल्या. आता आधीसाठी मग अंड्याच्या पोळ्या बनवायचा आहे मला. आता आधीसाठी पोळा बनवला अंड्याचा. 2 अंड्याचे पोळे येते, पण त्याला 2 चपात्यामध्ये गुणून देते मस्त. त्याला बोंबीलची भाजी पण आवडती, काही आवडत नाही त्याला, असंच खाता. जेवायला बसला आम्ही आता. या जेवायला तुम्ही पण. अबे तू कौन है? बनी आधी रात को ज्ञानेश्वर के रूम में तू क्या कर रहा था बे?